नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण पद्म पुरस्कार डिस्कस करणार आहोत, जे 2026 मध्ये लेटेस्टमध्ये आता जाहीर झालेले आहे. ठीक आहे. जे पद्म पुरस्कार असतात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारीला प्रकाशित होत असतात, जाहीर होत असतात. ठीक आहे. पद्म पुरस्कारमध्ये 3 महत्त्वाचे पुरस्कार येतात. ठीक आहे. भारतरत्नानंतरच्या सगळ्यात सर्वोच्च जर कोणता नागरी पुरस्कार असेल भारतामधला, तो येते पद्म पुरस्कार. त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर येते पद्मविभूषण, त्याच्यानंतर पद्मभूषण आणि त्याच्यानंतर पद्मश्री. आता कोणत्या कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिल्या जाते? साहित्य असो, कला असो, विज्ञान तांत्रिकी असो, त्याच्यानंतर वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील उद्योग, व्यापार उद्योग असो, सार्वजनिक व्यवहार असो, तर ह्या सगळ्या क्षेत्रातील लोकांना हा पद्म पुरस्कार काय केला जातो? दिला जातो. ठीक आहे. तर तेच आपण आता परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत. त्या सुरुवातीला मी तुम्हाला जो पद्म पुरस्कार रिलेटेड डेटा आहे, जो आकडेवारी आहे, याच्यावर प्रश्न कशा विचारले जातात? मोस्ट ऑफ द तुम्हाला ज्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे त्या व्यक्तींच्या संबंधित जे क्षेत्र आहे त्याच्यावर जोड्या लावायला विचारण्यात येतात, किंवा ते कोणत्या राज्यातील आहे अशा प्रकारचे आतापर्यंत प्रश्न तुम्हाला आलेले दिसतात. इव्हन लेटेस्टमध्ये गट क ची जी पूर्व परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावण्यासाठी विचारण्यात आले होते. द्रोणाचार्य पुरस्कार त्याच्यावर जोड्या आल्या होत्या. पद्म पुरस्कारावर पण प्रश्न पडलेला आहे. तर त्याच प्रकारे काय होतात की त्याच्यावर जोड्या लावायला प्रश्न विचारतात. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकते. एक प्रश्न याच्या अगोदर PYQ असा आलेला आहे की 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जे पद्म पुरस्कार प्रकाशित करण्यात आले, जाहीर करण्यात आले, त्याच्यात एकूण किती विजेत्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे? ठीक आहे. की पद्मभूषण एकूण किती मिळालं अशा प्रकारचा एक प्रश्न होता. त्याच्यासाठी तुम्हाला हे आकडेवारी माहीत असणं आवश्यक आहे. आणि ही जी आकडेवारी आहे तुम्ही डायरेक्ट जे लेटर हेड असते बघा, PIB वर जो PDF आलेली आहे, टोटल किती जणांना मिळालं त्याच्यामध्ये हे आकडेवारी दिलेली आहे. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा डेटा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बघा, पद्म पुरस्कार 2026 एकूण, आणि हा जो पुरस्कार आहे तुम्हाला 2026च्या एंडपर्यंत इव्हन 27 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? पाठ करायचा आहे. मग आत्ताच काय करा, त्याच्या संबंधित जेवढाही डेटा आहे तो डेटा काय करायचा? आपण पाठ करायचा. एक स्वीट अँड सिंपल पद्धतीने आपण काय करूयात, लक्षात ठेवूयात. बघा, एकूण पद्म पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आले? तर एकूण पद्म पुरस्कार 131 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे पद्मविभूषण, भूषण आणि पद्मश्रीचा समावेश आहे. आता लक्षात कसा ठेवायचा? हा आकडा पहा, लक्षात कसा ठेवायचा? 1 आणि 1 लिहून टाकायचं आणि त्याच्यामध्ये 3. सर हे सोपी आहे, परंतु हे जेव्हा तुम्ही मांडता ना अशा पद्धतीनं, तेव्हा तुमच्या लक्षात राहते. कारण की इथे कन्फ्युजन होते. तुम्ही 2024चा डेटा वाचलाय, 23चा डेटा वाचलाय, मग 132 आहे की 139 आहे, सर लक्षातच येत नाही. आताच लक्षात ठेवा, 1 वर 1 3, म्हणजे 1 आणि 1 त्याच्यामध्ये 3 दिलेले, असे 131 जणांना एकूण पद्म पुरस्कार मिळालेले आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकूण पद्मविभूषण किती आहे? तर एकूण पद्मविभूषण 5 पुरस्कार आहे. ते कोणते आहेत ते डिस्कस करूयात. पद्मभूषण एकूण 13 व्यक्तींना मिळाला, ते पण डिस्कस करूयात. आता पद्मश्री 113 व्यक्तींना दिल्या. अशा प्रकारे 131 होतात टोटल. तर आता हे जे 113 जे पद्मश्री पुरस्कार आहे ते सगळे पाठ करण्याची गरज आहे का? हो नाही, सगळे पाठ करण्याची गरज नाही. का बरं? कारण की 113 वर प्रश्न विचारला जात नाही. पण ह्या पद्मश्री पुरस्कारामधले तुम्हाला काय माहित पाहिजे? सुरुवातीला तर महाराष्ट्रातले जे व्यक्ती आहे त्या महाराष्ट्रातील व्यक्तींना, ज्या व्यक्तींना मिळालेले आहेत ते जे महाराष्ट्रातील व्यक्ती, त्यांचं क्षेत्र माहित पाहिजे. सोबतच आत्ताचा ट्रेंड जर तुम्ही बघतो म्हटलं, तुम्हाला खेळाडूवर प्रश्न विचारले जातात. म्हणजे यावर्षी जे पद्मश्री पुरस्कार ज्या खेळाडूंना विचारलेला आहे, ॲटलिस्ट ते खेळाडूंचे नावे आणि ते कोणत्या खेळासंबंधी आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला काय पाहिजे? ह्या पद्म पुरस्कार रिलेटेड पाहिजे. एवढा जर डेटा तुम्ही पाठ केला तर इनफ आहे तुम्हाला, म्हणजे याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. तर मग आता पद्मश्री एकूण महाराष्ट्रातील किती व्यक्तींना मिळाला? तर एकूण 11 व्यक्तींना यावर्षी महाराष्ट्रातील जे एकूण 11 व्यक्ती आहे त्यांना हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि एकूण 13 मध्ये पद्मभूषण महाराष्ट्रातले विजेते किती आहेत? एकूण 3 आहे. पद्मविभूषण मध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहे, धर्मेंद्र देवल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राचा डेटा दिसतो. पद्मविभूषण महाराष्ट्रामध्ये 1, भूषण म्हटलं तर 3 आणि पद्मश्री किती आहे? 11. हे सगळे जे नावं आहेत त्यांची क्षेत्र आहे. आपण काय करूयात? फॅक्च्युअल डेटा सगळा बघूयात. ठीक आहे. आता बघा, त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक आपल्या अकॅडमीतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर घेऊन आलेला, आणि ही वर्षातील सगळ्यात मोठी ऑफर आहे. जवळपास 25% कोणताही कोर्स असू द्या, इंटिग्रेटेड असू द्या, इव्हन इंडिव्हिज्युअल सागर सरांचे लेक्चर्स जे आहेत, विज्ञानाचे झाले, अर्थशास्त्राचे झाले, कोणतीही असू द्या, सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या जो मेन चॅनल आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या, त्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 25% ऑफर मिळत आहे त्या बॅचेसवर. ठीक आहे. 26 ते 27 जानेवारी या दरम्यान काय राहणार आहे?
त्या ऑफरची व्हॅलिडिटी राहणार आहे. लगेच तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जो हवा असलेला कोर्स परचेस करू शकता आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. ठीक आहे, बघूयात आपण काय करूयात आता आपल्या मेन डेटाला सुरुवात करूयात. या वर्षीचे पद्मविभूषण विजेतेमध्ये 2 व्यक्ती सगळ्यात महत्त्वाच्या आहे. कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड? ह्या कला क्षेत्राशी रिलेटेड आहे. ठीक आहे, कोणत्या क्षेत्राशी आहे? कला ह्या क्षेत्राशी दोन्ही व्यक्ती रिलेटेड आहे. तर आता सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचे धर्मेंद्र सिंग देओल. आता यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, चित्रपट क्षेत्रामध्ये यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, आणि यांचे बाकी काय गोष्टी माहीत पाहिजे पद्म पुरस्कारासंबंधित, तर महत्त्वाचं हे मरणोत्तर यांना पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता नुकतंच त्यांचं निधन झालेलं होतं, त्यानंतर त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती हे महाराष्ट्रातील आहे. ठीक आहे, एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना पद्मविभूषण मिळालं जे महाराष्ट्रातील आहे. दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती कोण आहे? यन राजम. ठीक आहे, हे व्हायोलिन वादक आहे. ठीक आहे, व्हायोलिनचं जे असते बघा, एक वादक असते, त्याच्या काय आहे, त्याच्यात सुप्रीम त्यांनी कमांड मिळवलेली आहे. तर त्यांना यावर्षीचा पद्मविभूषण मिळाला. ह्या कुठच्या आहे? तर ह्या उत्तर प्रदेशच्या आहे. ठीक आहे, यांचं राज्य लक्षात ठेवा, राज्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर ह्या 2 व्यक्तींना काय झालेलं आहे, पद्मविभूषण कला क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे. आता अजून 3 व्यक्ती आहे. ह्या 2 व्यक्ती झाल्या, अजून पद्मविभूषण विजेते 3 व्यक्ती आहे. आता ह्या तिन्ही ज्या व्यक्ती आहे, ह्या तिन्ही व्यक्ती केरळ या राज्यातील आहे. बघा, लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला एका स्लाइडवर घेऊन आलेलो. हे तिन्ही जे व्यक्ती आहेत हे केरळ राज्यातून आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये VS अच्युतानंदन आहे बघा, हे केरळचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे. ठीक आहे, यांनी म्हणजे केरळच्या मुख्यमंत्री पदावर काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. मग त्यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला. तसेच KT थॉमस हे प्रसिद्ध एक वकील आहेत, त्यांना सुद्धा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये काय मिळालेलं आहे, पद्मविभूषण पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये P नारायण बघा, P नारायण हे साहित्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. हे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. ठीक आहे, आणि यांनी जन्मभूमी नावाचं, कोणतं? जन्मभूमी नावाचं काय केलेलं आहे, एक वृत्तपत्र म्हणा किंवा एक मॅगझिन नावाची त्यांनी सुरू केलेलं आहे. ठीक आहे, यांच्याबद्दल हे लक्षात ठेवू शकता. कुठून आहे? तर केरळहून आहे. जसे धर्मेंद्र देओल हे मरणोत्तर होते, तसेच VS अच्युतानंदन जे केरळचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे, ते सुद्धा काय आहे रे, मरणोत्तर आहे. म्हणजे पद्मविभूषणमध्ये 2 व्यक्ती असे मरणोत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन होऊ शकते, असं पडू शकतो तुम्हाला, की यावर्षीचे जे पद्मविभूषण विजेते आहेत त्याच्यामध्ये मरणोत्तर पुरस्कार मिळणारे व्यक्ती कोणते? ते कोणते आहे? VS अच्युतानंदन आणि धर्मेंद्र देओल विभूषणमध्ये. ठीक आहे, बाकी व्यक्तींना काय मिळालेलं आहे, त्यांच्या क्षेत्रासंबंधित दिलेलं आहे. हे 2 व्यक्ती मरणोत्तर आहे. चला, पद्मविभूषणचे 5 नावे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? धर्मेंद्र सिंग देओल, यन राजम. ठीक आहे, कला क्षेत्राशी संबंधित आहे दोघे जण. हे महाराष्ट्रातील आहे, ते उत्तर प्रदेशमधील आहे. तिन्ही व्यक्ती केरळमध्ये आहे. ह्या 2 व्यक्तींचं सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामधलं क्षेत्र आहे. आणि यांना साहित्य शिक्षण, यांची कोणती सांगितली तुम्हाला मॅगझिन? जन्मभूमी नावाची. तर त्यांच्या संबंधित तेवढे गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, हा फॅक्च्युअल डेटा, याच्यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे जास्त डोकं लावण्याची गरज नाही. आता पद्मविभूषण जे विजेते आहे, किती आहे टोटल? 13 विजेते आहे. त्या 13च्या 13ही विजेत्यांचं नाव लक्षात ठेवणं गरज आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सजेस्ट जर केलं असतं तर मी म्हटलं असतं फक्त महाराष्ट्रातील लक्षात ठेवा, परंतु आयोगाचा ट्रेंड जर बघतो म्हटलं, यावर कशाही पद्धतीचे प्रश्न विचारू शकते. त्या स्थितीमध्ये आपल्याला ॲटलिस्ट हे 13 नावाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. बघा, आता पाठ कसं करायचं? तर हे नावं थोडी पाठ करावं लागते आपल्याला पाठ काय करावं लागते? फक्त उदय कोटक दिसले. आता कोटक एम्पायर तुम्हाला माहिती आहे, कंपनी आहे, त्याच्यानंतर बँकिंग सिस्टीम आहे. तर मग तुम्हाला लक्षात येते की हे व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे, महाराष्ट्रातील व्यक्ती आहे. अलका याज्ञिक बघा, ह्या कला क्षेत्राची संगीत क्षेत्राच्या संबंधित आहे. कला या श्रेणीमध्ये त्यांना मिळालं, महाराष्ट्रातीलच आहे. पियुष पांडे यांना ॲड गिरू म्हटलं जाते. यांचे प्रसिद्ध असे ॲड्स आहे, मोदी आहे तर मुमकिन आहे. त्याच्यानंतर कॅडबरीची यांची ॲड फेमस आहे. त्याच्यानंतर एशियन पेंटसाठी यांनी भरपूर ॲड्स केल्या. यांना काय म्हटलं जाते? ॲड गिरू म्हटलं जाते. आता स्टार मार्क केलेला आहे म्हणजे काय रे, हे तर मरणोत्तर यांना हा पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या क्षेत्रासाठी? कला, परंतु स्पेशली म्हटलं तर जाहिरात या क्षेत्रासाठी. ठीक आहे, ते सुद्धा महाराष्ट्रातील आहे. म्हणजे एकूण 3 पद्मभूषण विजेते हे महाराष्ट्रातले आहेत. त्याच्यानंतर जे बघा, मामुटी नावाचे जे व्यक्ती आहे, त्यांचा म्हणजे पूर्ण नाव आहे मुहम्मद कुट्टी पाना परबिलम इस्माईल नावाचे व्यक्ती आहेत. ते कला क्षेत्राशी संबंधित आहे, केरळमधून येतात. त्याच्यानंतर शतावधानी R गणेश नावाचे व्यक्ती आहेत, त्यांचा सुद्धा कर्नाटकमधून येतात, कला क्षेत्राशी संबंध आहे. ठीक आहे, भगतसिंग कोश्यारी सगळ्यात धुरंधर व्यक्ती, बरोबर, आपल्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असलेले आपले प्रिय भगतसिंग कोश्यारी. ठीक आहे, त्यांना सुद्धा सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये काय मिळालेलं आहे, उत्तराखंड राज्यातून येतात, त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल म्हणून काय केलं आहे, त्यांनी काम बघितलेलं आहे. खूप जबरदस्त कार्यकाल होता त्यांचा, सगळ्यांना माहीत असेल.
शिबू सोरेन बघा, झारखंडचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहे, ठीक आहे. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला, कोणता? पद्मभूषण, सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये झारखंडमध्ये येतात. व्ही के मल्होत्रा यांना सुद्धा मरणोत्तर आहे, सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी आहे, दिल्लीतून येतात. विल्लापल्ली नटेसन नावाची व्यक्ती आहे, सार्वजनिक व्यवहारच आहे त्यांचा, पण ते केरळमधून येतात. आणि SKM मैलानंदन आहे, सामाजिक कार्य, ह्या तामिळनाडूतून व्यक्ती येतात. आता बघा, हे जे नावं तुम्हाला आत्ता जरी कठीण वाटत असले, तुम्ही काय करा, याला रिकॉल करा, रिव्हिजन करा, रिवाइज करा. तुमच्या नावाहून काय होऊन जातात, युजर फ्रेंडली होऊन जातात, तुमच्या लक्षात येतात पेपरच्या वेळेस. फक्त काय करा, मी PDF अवेलेबल करून देतो टेलिग्रामला, तिथून 2-3 वेळा तुम्ही वाचू शकता. कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी हे वैद्यक शास्त्रातून येतात, तामिळनाडूमधून आहे. आता बघा, ह्या 2 नावावर फोकस करायचा आहे तुम्हाला. का फोकस करायचा आहे की हे पद्मभूषण विजेते तर आहेच, परंतु यांना हे आपल्या परकीय क्षेत्रातून येतात, ठीक आहे. म्हणजे भारताच्या बाहेरील क्षेत्रातून हे काय करतात, येतात. म्हणून काय म्हणता येईल तुम्हाला की ह्या 2 व्यक्तींना थोडं फोकस करावं लागते. नोरी दत्ता नेडू नावाचे व्यक्ती आहे, ते वैद्यक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या भारतासाठी काम केलेलं आहे, पण ते अमेरिकेचे आहे. विजय अमृतराज बघा, टेनिसमधील प्रसिद्ध खेळाडू आहे, ते अमेरिकेमध्ये त्यांना नागरिकत्व मिळालं आहे, पण त्यांचे जे मूळ आहे ते कुठून आहे रे, भारतामध्येच आहे. म्हणून यांचं नाव सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, विजय अमृतराज, ठीक आहे. यांना खेळ याच्यामध्ये मिळालं, स्पेशली टेनिस याच्यामध्ये त्यांचं काय प्रभुत्व आहे. हे झाले आपले पद्मभूषण विजेते. आता तुम्हाला महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते माहीत पाहिजे, ठीक आहे. एकूण किती जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला? एकूण 113 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, टोटल 11 व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल फक्त नावं आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते लक्षात ठेवा. आर्मिंडा फर्नांडिस नावाच्या व्यक्ती वैद्यक क्षेत्रातून आहे. अशोक खाडे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातून येतात. बघा, सगळ्यात फेमस, आणि याच्यावर प्रश्न पडणार म्हणजे पडणार. का बरं पडणार? कारण की भिलक्या लाडक्या धिंडा यांचं जेव्हा नाव घोषित झालं आणि जे पद्म पुरस्कार यांना मिळाला, ते खरंच एक म्हणजे ॲप्रिसिएबल गोष्ट आहे की जी आपली लोककला आहे, हे वारली जे कलाकार पद्धत आहे बघा, वारली जी कला आहे त्या क्षेत्राच्या संबंधित आहे, ठीक आहे. तर आता ह्या वाद्याचं नाव काय बघा, कला क्षेत्रासंबंधीच मिळालेलं आहे, पण त्यांच्या डिटेल्समध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. तर ह्या वाद्याचं नाव आहे तारपा नावाचं वाद्य आहे, कोणतरी तारपा नावाचं वाद्य आहे, ठीक आहे. आणि हे जे तुम्हाला याची खासियत जर सांगतो म्हटलं तर हे जे वादक आहे हे कोवळ्याच्या जे गर असते, कोवळ्याचं जे काय म्हणता येईल त्याला, तुम्हाला गर असते किंवा वरचं टणक ते आवरण असते, त्याच्यापासून हे बनवलं जाते, ठीक आहे. कशापासून? कोवळ्याच्या आवरणापासून हे बनवलं जाते, तारपा नावाचं वाद्य, ठीक आहे. आणि भिलक्या लाडक्या धिंडा यांनी काय जपलेली आहे, ही वारली संस्कृती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जपलेली आहे, ठीक आहे. हे कुठून येतात? तर पालघर जिल्ह्यामधून येतात. कोणत्या जिल्ह्यामधून येतात? पालघर जिल्ह्यामधून. यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. तुम्ही यांचे रील्स वगैरे व्हायरल झालेल्या बघितले असणार, ठीक आहे. भिलक्या लाडक्या धिंडा कला क्षेत्राशी तारपा नावाचं वाद्यावर प्रश्न विचारला जाणार. वारली कलाकार म्हणून काय त्यांचं फेमस आहे ते पालघरमध्ये. महाराष्ट्रातील अजून पद्मश्री पुरस्कार विजेते झुझर वासी नावाची व्यक्ती आहे, विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये त्यांना हे पुरस्कार देण्यात आला. जनार्दन बापूराव बोथे नावाची व्यक्ती आहे, सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला. माधवन रंगनाथन हे सगळ्यांना परिचित व्यक्ती आहे, ठीक आहे. कला या क्षेत्राशी संबंधित आहे. रघुवीर तुकाराम खेडकर कला यांनी तमाशा नावाचं जे आपलं लोकनाट्य आहे बघा, त्याच्या सोंगाड्या नावाचं एक कॅरेक्टर असते, त्याच्यात त्यांनी काय केलं आहे, भरपूर काम केलेलं आहे. त्यांना त्याच्यासाठी हा पुरस्कार मिळाला पद्मश्री. रोहित शर्मा खेळाडूमध्ये सगळ्यात महत्त्वाचे व्यक्तिमत्व. आत्ताच लेटेस्टमध्ये प्रश्न विचारून गेला की खालीपैकी कोणत्या व्यक्तींना पद्म स्पेशली खेळाडू दिलेले होते, ठीक आहे. त्याच्यात पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये R अश्विन वगैरे यांचं नाव होतं, ठीक आहे. तर मग तुम्हाला अशा गोष्टी काय माहीत पाहिजे, पाठ पाहिजे. खेळाडू संबंधित ज्या त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, कोणत्या क्षेत्रासंबंधी मिळालेलं आहे आणि कोणत्या खेळाडूंना मिळालेलं आहे ते माहीत पाहिजे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील रोहित शर्मा त्यांना हा पुरस्कार मिळाला. क्रिकेट हा त्यांचा खेळ आहे, ठीक आहे. सतीश शहा कलाकार आहेत, सगळ्यांना परिचित आहे, वेगवेगळ्या त्यांनी मालिकेमध्ये काम केलेलं आहे, ठीक आहे. तर सतीश शहा यांना सुद्धा मिळालेला पद्मश्री पुरस्कार. सत्यनारायण नुवाल जे व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासंबंधित येतात. श्रीरंग देवबा
लाड हे शेती क्षेत्रासंबंधित येतात. ठीक आहे, अशा एकूण 11 जणांना या वर्षीच्या महाराष्ट्रातील जे व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आता बघा, काही मी तुमच्यासाठी खेळाडू जे आणलेले आहे, टोटल एकूण किती खेळाडूंना मिळालेला आहे? 8 खेळाडूंना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ते 8चे 8 खेळाडू तुम्हाला माहीत पाहिजे. बलदेव सिंग हॉकी क्षेत्राशी संबंधित आहे, त्यांचे राज्य सुद्धा पाठ करायचे. हरमप्रीत कौर भुल्लर जे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहेत, सगळ्यांना माहीत असेल. भगवानदास रायकवार बुंदेली मार्शल आर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता क्रिकेट हॉकी तर सगळ्या लक्षात राहते, पण बुंदेली जे मार्शल आर्ट आहे मध्य प्रदेशमधलं, त्याला जोपासण्याचं काम भगवानदास रायतकार, जे काठी पद्धतीचं बघा आर्ट असतं, त्याला बुंदेली मार्शल आर्ट म्हटलं जाते. के पजानिवेल नावाची व्यक्ती आहे, सिलांबम नावाचं पडुच्चेरी. ठीक आहे, हे काठीमध्ये येते, मार्शल आर्ट हे वेगळे येते. सिलांबम काय असतं तर काठीचं जे एक प्रकारचं काय म्हणता येईल तुम्हाला खेळ आहे तो, त्या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रवीण कुमार जे उंच उडीमध्ये पॅरा ॲथलेटिक्स आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांना सुद्धा यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. रोहित शर्माबद्दल सांगितलंच मी तुम्हाला. सविता पुनिया जे व्यक्ती आहे हॉकीमधले आहेत, ठीक आहे, त्यांना हरियाणा या राज्यातून येतात. व्लादिमीर मेस्तीविरिशविली यांना मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. हे कुठून आलेले आहेत तर हे जॉर्जिया देशातून आलेले आहेत. ठीक आहे, त्यांना कुस्ती या प्रकारासाठी काय मिळालेलं आहे, यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं काय केलं आपण यावर्षीच्या पद्म पुरस्कार 2026 मध्ये जाहीर झाले ते डिस्कस केले. ठीक आहे, आणि तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो, जर तुम्हाला 2025चा डेटा टोटली एकाच जागी जर कंपाईल केलेला हवा असेल तर आपण एक मॅगझिन अशा प्रकारची एक काढलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये इयरबुक्स सगळे कंपाईल केलेले आहे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत. आय थिंक 140 पेजमध्येच कव्हर केलेलं आहे. 49 रुपये शुल्क आहे. तुम्ही काय करू शकता, या ऑफरमध्ये ही मॅगझिन सुद्धा काय करू शकता, परचेस करू शकता. ठीक आहे, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करा, विदर्भ आय एस अकॅडमीच्या कॉल जे नंबर दिले आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही इतर माहिती मिळू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.